हाय मित्रांनो आपला एक नवीन आता आपण आज पेपर सोल्युशन घेणारच होतो. एक व्हिडिओ आपण हळूहळू घेणारच आहे. चला पहिला आपलं त्याचं मी आज प्रॉपर एक्सप्लेनेशन देणार होतो. मानसिक क्षमता परीक्षेचं भाग 1 त्याच्यामध्ये आपल्याला 50 मार्काचं होतं. आपलं 50 मार्क पडणार होते. किती क्वेश्चन होते? 40 क्वेश्चन होते आणि 50 मार्क होते. बरोबर आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला 50 पैकी 50 पडलेच असेल, कारण की पेपर खूप सोपा होता. चला आपण त्याच्यातलं प्रॉपर सविस्तर आणि विश्लेषण घेऊ. चला पहिला प्रश्न होता 1 ते 4 मधील. आपल्याला आता 1 ते 4 क्वेश्चन दिलेले होते की त्याच्यामध्ये काहीतरी सेम काहीतरी काय होतं ते पाहू. 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहे, म्हणजे 3 आकृत्या समान आहे आणि एक वेगळी आकृती असेल तर ती निराळी आकृती ओळखायची होती. चला पहिला क्वेश्चन इथे पहा रे. इथं होतं TIC, इथे होतं CTI, म्हणजे अल्फाबेट ABCD मधले सेम शब्द होते, फक्त ते मागं पुढं केलेत. त्याच्यामध्ये इथं TEC. आता TEC याच्यात ई होतं का कुठं? हा वेगळा वर्ड आहे. बरोबर आहे. तर हा वेगळी आकृती. चला सी उत्तर. दुसऱ्याचं उत्तर बारे. इथं एक काम करू. आता हे जे आपण हे त्रिकोण आहे ट्रायंगल हा पकडू. हा फिरतोय क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणतात त्याला. इथं होता तो सेकंड आकृतीत कुठे गेला रे? इथे. फक्त या आकृतीकडे पहा. 3 नंबरच्या आकृतीत तो कुठे गेला? इथे. बरोबर. चौथ्या आकृतीत तो बरोबर याच्या पोझिशनवर गेला, पण चुकीच्या ठिकाणी गेला, कारण की याचं तोंड आहे ना तो आत घ्या म्हणजे या कोपऱ्याला टच आहे. बरोबर आहे. हे चुकीचं आहे. चला याचं उत्तर डी आहे. चला तिसरा क्वेश्चन काय म्हणतो पहा. याच्यात आपण एक कोणतंही एक टार्गेट करायचं. एक वर टार्गेट करू. आता आपण पी पकडू. चला पी पहा बरं काय करतोय. पी इथून इकडे गेला. ओके, म्हणजे तो पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरतोय. बरोबर. पी इथून इकडे गेला, त्याच्यानंतर तो गेला वरती, म्हणजे हे बरोबर आहे. पीचं काहीच चुकी नाही. पी बरोबर त्याच्या डायरेक्शनने फिरतोय. आता शोधू आपण क्यू. चला क्यू पकडू. क्यू पहा. क्यू घड्याळाच्या दिशेने फिरतोय. घड्याळाचा काटा जसा फिरतो ना तसं फिरतोय. क्यू 2 नंबर क्यू इथे गेला. 3 नंबर क्यू इथे पाहिजे होता. क्यू कुठे गेला रे? वरती. हे चुकीचं आहे, म्हणजे हेच उत्तर आपलं. क्यू याच्या इथे बरोबर गेला, म्हणजे उत्तर सी. इथे पहा. इथे 3 उभे आणि 3 आडवी सर्कल आहे. इथे 4 स्टार, इथे आडवी 4 स्टार आहे. इथे पहा रे, इथं 3 आहे आणि इथे 4 आहे. चला ही वेगळी आकृती आहे. आपलं उत्तर हे सी असेल. प्रश्न क्रमांक 5 ते 8. आता 5 ते 8 बघू काय म्हणतो. 5 ते 8 म्हणतो की उत्तर आकृतीपैकी प्रश्न आकृतीची समान अशा आकृतीची निवड करा. बर, समान आकृतीची निवड. आणि काय म्हटलं की उत्तर आकृतीमध्ये ठीक आहे, उत्तर आकृतीतली शोधायची. पार मित्रांनो 5वा क्वेश्चन आहे की ही आकृती या आकृतीतल्या कोणत्यातरी एका आकृतीसोबत सारखी ते शोधायची. चला एक टार्गेट करू. इथे पकडू आपण मायनसवाला सर्कल. इथं कुठे आहे का? इथे नाही. इथे आहे का? नाही. चला सी मध्ये आहे आणि डी मध्ये आहे. चला आपलं 2 तर कटले. सी आणि डी भेटलं. याच्यामध्ये पहा बरं. इथं आता हे मधलं टार्गेट करा. इथं 4 आहे. इथं आहे का रे कुठं? इथे आणि इथं नाही. इथं चुकलं. इथं तर 3 लाईन आहे. चुकलं. इथं उत्तर सी आहे. इथे पहा. इथं टार्गेट करा. इथं पहा. इथं हा स्टार आणि हा स्टार चेक करा. इथे आणि इथे स्टार आहे. तो पुढच्या आकृतीत कुठं आहे रे? इथं आकृती तुम्हाला इथं नाही. इथे आहे का? आहे. पण इथे पहा रे, इथं हा बॉक्समध्ये या बॉक्समध्ये आहे का? तो नाही. इथं चुकीचं आहे. आपली आकृती सी बरोबर आहे. सी मध्ये तशी आकृती दिलेली आहे. बरोबर. 7 मध्ये पार. 7 मध्ये काय आहे? सगळीकडे बॉक्स सारखीच आहे. याच्यावर टार्गेट करा. ठीक आहे. इथे पहा. इथे प्लस आहे. इथे प्लस आहे का? इथे नाही. प्लस मायनस प्लस. ओके. इथं प्लस मायनस हे पण चुकीचं आहे. इथे चला ही आकृती आहे. सी उत्तर बरोबर आहे आपलं. चला 8 नंबरचा प्रश्न. 8 नंबरमध्ये काय रे? काळा हे इथं काळ्यावर टार्गेट करा. काळं इथे या साईडनं काळं आहे, उजव्या साईडनं काळं होतं. कुठं काळे? इथे आहे का? इथे नाही. इथे आहे का? चला इथे आहे. आणि सी म्हणजे इथं सी मध्ये नाही. बी आणि डी मध्ये काळा आहे. बरोबर आहे. चला हे आता हे सर्कल हे ट्रायंगल हे करा, टार्गेट करा. म्हणजे इकडे पहा.
इथे आडी रेषे बी आणि डी राहिलं होतं, तर बी मध्ये इथं गोल आहे, हे चुकीचं आहे. आपलं उत्तर डी. ठीक आहे, असं शोधायचं मित्रांनो एक 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 एक. चला 8 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो पहा. 8 नंबरचा क्वेश्चन नाही सॉरी 9 नंबर ते 9 ते 12 मध्ये क्वेश्चन पाहिजे. 9 ते 12. हे काय म्हणतं, एक भाग लुप्त आहे, एक भाग म्हणजे लपलेला. उजव्या बाजूस ABCD अशा उत्तर आकृतीवरून विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल. बापा एवढा मोठा क्वेश्चन कसे समजेल रे. त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो की तुमच्या इथे एक आकृती दिलेली आहे, प्रश्न आकृती, एक आकृती आहे, तिच्या 4 भाग तर सेम असायला पाहिजे होती, पण काय झालं, काहीतरी एक भाग तुटला आणि तो बाजूला पडला, तर तो भाग तुम्हाला जोडायचा आहे. तर इथं उत्तर आकृती दिलेली आहे, तर ज्यातले या 4 पैकी एक भाग तिथं फेस टू फेस बसला अशी आकृती शोधायची. तर मग पहा आपण काय करू, इथेच भरू आणि सेम तशी दिसणारी घेऊ. इथं असा सर्कल कंप्लीट पाहिजे. इथे आणखीन असा ही आकृती इथे जॉईंट, कसं इथे जॉईंट पाहिजे, ही आकृती इथे जॉईंट पाहिजे आणि ही अशी पाहिजे गोल. अशी आकृती खूप शोधते बरं. इथं आहे का ट्रायंगल? नाही, इथं ट्रायंगल नाही. इथं सर्कल आहे पण इथं रेषा नाही, हे चुकीचं आहे. इथं आपलं उत्तर डी आहे. डी बसतो फेस टू फेस. चला 10 नंबरचा क्वेश्चन. इथे काय आहे, इथं अशी आडवी रेष पाहिजे आणि हे सर्कल कंप्लीट पाहिजे आणि रेष पाहिजे. अशी आकृती कुठं आहे का रे? चला सी मध्ये भेटते, उत्तर सी आहे. इथं पहा, इथं काय आहे, असं गोल गोल करून घ्यायचं. असं आकृती कुठे आहे? बी आणि डी मध्ये. पण बी मध्ये तुम्ही डी मध्ये शोधा, इथं टिपके इथं आहे का, हे कोर आहे म्हणजे उत्तर बी आहे. ठीक आहे, इथं क्रॉस मायनस प्लस डिव्हिजन म्हणजे सेम 4 बॉक्स आहे, इथं एक बॉक्स भरायचा आहे. तर क्रॉस आणि मायनस कुठे आहे रे? क्रॉस आणि मायनस इथं एकच ठिकाणी बीचं उत्तर आहे. आपलं उत्तर बी असेल. चला 13 ते 16 दरम्यानचे क्वेश्चन. इथं बघा आहे की हे म्हणतो की दिलेल्या आहे 3 प्रश्न आकृती दिलेले आहे. ह्या 3 आकृती दिलेली आहे, बरोबर आहे. 4थ्या आकृतीसाठी रिकामी जागा सोडलेली आहे. 4थ्या आकृतीसाठी बरोबर आहे, क्वेश्चन मार्क ठिकाणी एक जागा सोडली, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की मोकळ्या जागी कोणती आकृतीला अशी जागा शोधा. मग आणि आकृती त्याचा क्रम पूर्ण करायचा आहे. म्हणजे यांचा क्रम कसा, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचा आकडा कसा फिरतो, असा फिरतो आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज असा फिरतो. मग आपली आकृती कशी फिरते ते शोधायचं. चला पहिला आपण एक करू, हे जे रेष आहे हिच्या टार्गेट करा. ही रेष वरती आहे, 2 नंबरच्या ती खाली गेली म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागल्या. 3 नंबर आकृती ती इथं गेली. 4 आकृती स्वतः करायची. अशी रेष ओढायची, खाली रेष पाहिजे, हे असं आणि ही आडवी रेष अँगल. असं आकृती कुठे आहे? सी मध्ये. उत्तर आपलं असेल सी. चला 14 म्हणजे 14 नंबरचं उत्तर पहा काय असेल आपल्या. इथं पहा, इथे सिक्वेन्स आहे. इथे 1, इथं आहे 2, इथं आहे 3. यांनी फक्त यांची वरती खाली झालेली. ही इथे ना ती कुठं 2 नंबर गेले आणि 3 नंबर तो सगळ्यात वरती असेल. इथं असेल आपली ही आकृती. ही आकृती कुठे भेटेल तुम्हाला? बी आणि इथं कटले, हे आपलं कटलं मित्रांनो. सॉरी मित्रांनो, 1 मिनटं. ठीक आहे, चालेल. आपलं उत्तर, याचं उत्तर असेल आपलं ही आकृती समजा इथे केली, ही आकृती खाली आली, ही आकृती मिडलमध्ये पाहिजे. मिडलमध्ये आकृती ही असल्यावर याचं उत्तर बी येतं. बी 15 नंबरचा म्हणजे 15 नंबरचा क्वेश्चन. पहिल्या आकृती एक आकृती, दुसऱ्याच्या 2 आकृती आल्या, तिसऱ्याच्या 3, चौथ्याच्या 4 आकृत्या पाहिजे. पण कशा? इथे एक वरती बाण होता, तोच बाण वरती कंपल्सरी आहे. पण दुसऱ्या याच्यात तो काय केला, हा बाण खाली आला, इथं गोल ठुल्लू आला, ठुल्लू. 3 नंबरच्यात तो बाण खाली दिसतोय, चौथ्यात तो बाण वरती पाहिजे, मग हा ठुल्लू. अशी आकृती कुठे आहे रे? इथे ती आपली आकृती बी. उत्तर बी. चला इथं हे पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागलं. इथं होतं एक हाफ सर्कल होता, त्याचा उभ्या रेषा होत्या, तो गेला खाली. 3 नंबर तो गेला वरती, 4 नंबर तो इथं पाहिजे, बरोबर. अशा रेषा मारेला. त्याच्यानंतर ही एक सर्कल जायला लागलं, पुढच्या सर्कल अशी पाहिजे. अशी आकृती कुठे येते रे?
सॉरी मित्रांनो, नाही जमत आकृत्या याच्यामध्ये, तरी ट्राय करतो. याचं उत्तर असेल बी. का? कारण की त्या रेषा आडव्या आडव्या आहे, प्रत्येक उभ्या आडव्या उभी आडवी. बी उत्तर. चला 17 ते 20 17 ते 20 दरम्यानचे प्रश्न. इथे काय सांगितलं की पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नातं आहे, काही नातं असेल. तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असावयास हवे. म्हणजे काय म्हणता मित्रांनो, हे पहिल्या आकृतीत जे नातं आहे ते दुसऱ्या आकृतीत आहे, मग तिसऱ्या आकृतीचं नातं चौथ्या आकृतीत पाहिजे. चला करू डायरेक्ट. इथे पहा, इथे त्यांनी स्टारमध्ये एक असं षटकोन दिलेला होता आणि षटकोनाच्या आडव्या रेषा होत्या. ती सेकंड येत आल्यानं षटकोन राहिला, पण काय राहिलं? कोरा झाला. मग इथं आपल्याला काय पाहिजे? एक असं आपली आकृती तयार होणारी आकृती आहे, त्रिकोण, खालचा त्रिकोण आणि कोरा त्रिकोण. याचं उत्तर बी आहे. इथे पहा, हे सर्कल होता, तो सर्कल आत 4 4 4 4 करत सर्कल झाले, बरोबर आहे. मग हा ट्रायंगल आहे, हा त्रिकोण आहे, त्रिकोण म्हणतो सॉरी चौकोन आहे, चौरस आहे. तर चौरस, आपल्या आकृती चौरस कुठे आहे? या खालती या बॉक्समध्ये 4 4, बरोबर आहे. उत्तर सी आहे. इथे 19चं उत्तर पहा. 19 मध्ये काय रे? हे समोरासमोर तोंड आहे, आपल्या इथे हे बी समोरासमोर पाहिजे. म्हणजे हे गोल, ही रेष आणि अशी आडवी रेष. इथे उत्तर कुठे येतं? एकच ठिकाणी, सी ठिकाणी, सी उत्तर आहे. चला 20 नंबरचा क्वेश्चन. 20 म्हणजे इथं बी होतं, इथं झालं उलटा, इथं सरळ बी जसं तसा, इथं बी उलटा गेला, मग बी उलटा म्हणजे इथे ए उलटा, इथे असं उत्तर येईल. इथं म्हणजे ए उत्तर आहे. चला सूचना. प्रश्न क्रमांक 21 ते 24, 21 ते 24 दरम्यानचे उत्तर. काय? भूमिती आकृत्या त्रिकोण, चौरस, वर्तुळ अशा आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्या पूर्ण करायच्या. ठीक आहे. चला 21चं उत्तर बघायचं. म्हणजे इथं सर्कल कंप्लीट पाहिजे आपल्याला, सर्कल कंप्लीट. असा सर्कल कंप्लीट होण्यासाठी कोणती आकृती फेस टू फेस येते? पहा, इथं आणि इथं कोणती? बी उत्तर आहे. ए उत्तर सेम दिसतं, म्हणजे इथं छोटी आकृती ती बसणार नाही. 22 नंबरचा. 22 नंबरची यात काय येईल रे? 22 नंबरच्यात इथं बघा, आपल्याला आता इथं हा चौकोन आहे, चौकोन बनवायचा. मग चौकोन बनवायला कोणती आकृती सेम वाटायला लागली? हिच्यातली ही ती एक ए नंबरची चुकती, ए नंबरची छोटी आहे, बी नंबरची बरोबर बसते. झालं. चला 23 तर खूप सोपं आहे. इथं फक्त रेष मारा, कोणती आकृती सेम फेस टू फेस बसेल ते पहा. इथे येतं उत्तर सी. 24 म्हटल्यावर इथं पण चौरस तयार करायचा असा. सॉरी, रेषा उलटी गेली. ही आकृती ती कशासारखी? ही जी आकृती ना, हे जे मोठं आहे हे खूप मोठं झालं, आणि ही आकृती पॅनल छोटं आहे, हे उत्तर येत नाही. याचं उत्तर येतं डी. मोठी आकृती पाहिजे, मोठी, डी. चला 25 ते 28 मध्ये काय सांगितले की उजव्या बाजूस दिलेली आकृती. ठीक आहे. तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधून काढा. जसे की एक्स आणि वाय ठिकाणी आरसा ठेवलेला आहे. ठीक आहे. आरशाचे प्रतिबिंब आहे की आपलं चॅप्टर आहे, 9वीचं पुस्तक होतं, 9वीचं तिच्यामध्ये दिलेलं होतं. चला तिच्यामध्ये आपला कसा क्वेश्चन आहे. हा एक्स आहे ना, हा एक्स आणि हा वाय आरसा आहे, आणि त्याची प्रतिमा आपल्याला इकडं पाडायची आहे. ठीक आहे. त्याने सावली दिली म्हणजे प्रतिमा इकडं पडणार आहे, इकडे. तर काय आहे, हिचं एक काम करा, प्रतिमा म्हणजे जिचं उलट येतं, डी असा उलटा येईल. उलटा डी कुठे 1 2 3, म्हणजे इथे नाही. आपलं उत्तर ए किंवा बी मध्ये असेल. चला एन हा सरळ इथं उलटा एन पाहिजे. उलटा म्हणजे असा एन कुठे रे? इथे. आपलं उत्तर ए. इथे एन हा सरळ, एन सरळ नसतो आपल्या प्रतिमेमध्ये, चुकीचं आहे. चला इथे पाहिजे आपल्याला मिरर इमेज, म्हणजे असं सर्कल, म्हणजे त्रिकोण, अशी रेष आणि एक ट्रायंगल. ठीक आहे. अशी रेष कुठे? अशी रेष, ट्रायंगल, सर्कल, ह्या 2 आकृत्या सेम आहे, पण इथं ही रेष इथे नाही, ही रेष ना इथे नाही, म्हणजे आपलं उत्तर असेल सी. 27 मध्ये पहा, याचं इथं इकडे या कोपऱ्यातील स्टार, इथे तर सर्कल, आडवी रेष अशी कोणतेही, तिथं आपलं उत्तर ए असेल. ए म्हणजे सेम आकृती, बरोबर. चला 28 मध्ये पहा, इथं असेल आपली ही आकृती,
त्याच्यानंतर ही आकृती, ही आकृती, ही आकृती, अशी आकृती कुठे लागली? डी मध्ये. डी उत्तर बरोबर आहे. चला 29 ते 32. त्यांनी काय म्हटलं, डाव्या बाजूकडील प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला फाडायचंय. सॉरी, तुम्ही घरी ह्याची 21 ते 32 हे क्वेश्चन तुम्ही कागदावर पण केले चालतात. एक कागद घ्या, कागदाचे चौकोनी फाडा आणि हे चौकोनी फाडताना त्याला घड्या घाला. ही घडी वरतून घालायची, ही त्याच्यानंतर एक छोटा बॉक्स तयार करायचा, म्हणजे 4 पैकी 3 एक पूर्ण चौकोरचा एक छोटा भाग तयार करायचा आणि त्याला कोपऱ्यात फाडायचं. हे कोपऱ्यात फाड्यावर कसं उकड्यावर का दिसेल, पहिलं हे असं दिसेल इकडं, त्याच्यानंतर ती वरती गेल्यावर याची आकृती अशी तयार होईल आणि असंच पेज पूर्ण उलट इकडे तयार होईल. म्हणजे उत्तर येतं आपलं कोणतं? याचं उत्तर येतं सी. 30 नंबरचा क्वेश्चन. 30 म्हणजे एक तो सर्कल चौकोनी कागद घ्यायचा, त्याच्यात घड्या घालायच्या. घड्या घातल्यानंतर काय, इथं कोपऱ्यात फाडल्यानंतर उत्तर सी येईल. हे तुम्ही कागदावर करून पहा मित्रांनो, याचं प्रॉपर सांगितलं येत नाही. इथं हाफ सर्कल आहे, हा सर्कल वरती गेला, इकडे 3 भोसके पाडले, तर 3 भोसके पाडले म्हणल्यावर इकडे 3चं उलटे खाली गेल्यावर इथं 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 6, इकडे पण 3 3 3, इकडे 9 आणि इकडे 12, असे पूर्ण 12 सर्कल, म्हणजे उत्तर बी. बी उत्तर याचं. 32चं पहा. 32चं चौकोनी बॉक्स हा छोटा केला, अशी रेष मारली. ठीक आहे, रेष मारल्यावर तो एक ओपन झाल्यावर ती अशी पूर्ण दिसेल, पूर्ण याचं उत्तर ए येतं. प्रश्न क्रमांक 33 ते 36. ओके, त्यांनी काय म्हटलं की तुकडे केलेले प्रश्न आकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती शोधा. म्हणजे आपल्याला यांनी तुकडे केलेले आणि ते आपले तुकडे या 4 उत्तर आकृत्यामध्ये शोधायचे की कुठं फेस टू फेस बसलेले. चला, याला नंबरिंग दिलेलं सोपं जातं. 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. चला, ही आकृती कुठे शोधा बरं, अशी येते का? ते 1 नंबरची आकृती आहे का कुठे? नाही. चला, हे कटलं. 1 नंबरची बी मध्ये आहे, इथे नाही, इथे पण नाही. चला, उत्तर आपलं डायरेक्टच भेटलं. इथे 1 नंबरची आकृती ही 2 नंबरची आणि 3 नंबरची आकृती. मित्रांनो, बी उत्तर. 34 मध्ये काय रे, सेम ही आकृती ना, 1 2 3 4 हे बघा, इथे आकृती जोडलेली आहे. इथे उत्तर ए. इथं 1 2 3, हिच्यात नंबर बरोबर कुठे कुठे. चला, आपल्याला ए मध्येच भेटतं. इथे आपला 2 आहे, इथे 3 आहे आणि इथं 1 आहे. इथे 1 2 3 4 कुठे रे असे 1 2 3 4 इकडे आहे का? नाही. इथे ही छोट्या पडतात, ही पण नाही, हे पण नाही. चला, इथे 1 आणि 2 3 आणि 4 याचं उत्तर येतं ए. चला मित्रांनो, लास्ट क्वेश्चन म्हणजे 37 to 40 क्वेश्चन. आपले या विभागात 44 क्वेश्चन असतात. त्याच्यापैकी काय सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली जडलेली असेल अशी आकृती उत्तराकृती निवडा. ठीक आहे, चला, ही प्रश्न आकृती आहे आपल्या एक आणि याच्यात अशी सेम टू सेम ही आकार कुठे लपलेला आहे तो शोधायचा होता उत्तराकृती. चला, पहिलाच ए मध्ये असेल, कारण की इथे व्ही पहा, इथे हा व्ही सॉरी अर्निंगला व्ही, हा व्ही आहे. 38 मध्ये पहा, इथं बी आहे ना, तर बी इथे येतो, हा होतो बी तयार, बी. 39चं उत्तर पहा काय, हा फेस इथे नाही येत, इथे पण नाही येत, इथे पण नाही. थांबा 1 मिनिट. चला, इथे येतो, इथे म्हणजे असा येतो, असा किंवा इथे पण येऊ शकतो. तरी प्रॉबेबली याचं आन्सर असेल, सॉरी मित्रांनो, याचं उत्तर असेल आपलं बी. मी मित्रांनो ते करेक्शन करून घे. 39चं उत्तर बी आहे. मी काही माझ्या मागे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले ना, तेव्हा याचं उत्तर मी से सांगितलं असेल, पण याचे नाही, ही आकृती छोटी आहे, इथं उत्तर बी आहे. हे एकदा करेक्शन करून घ्या. इथं आपला मार्क एकदा बरोबर करून घ्या. याचं उत्तर आपलं हेच उत्तर आहे बी उत्तर आहे आपलं. चला,
40 कुठं आकृती लपलेली आहे? इथे, इथे आहे लपलेली, सापडली. चला याचं उत्तर ए. मित्रांनो तेवढा क्वेश्चन एक करेक्शन करून घ्या आणि राहिलेला मॅथ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकून एक्सप्लेन करून देईलच. धन्यवाद.